Hello everyone, myself Ganesh Mawळे. Welcome to our virtual classroom. विद्यार्थी मित्रांनो, नववीचे आता हा आपला सेशन 9वीचा चालू झालेला आहे. तर हा आपला म्हणजे माझा इंग्लिशचा पहिलाच लेक्चर आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या इंग्लिश विषयाला इथून आपण सुरुवात करणार आहोत. म्हणजे तुम्हाला आता या व्हर्च्युअल क्लास थ्रू तुम्हाला अभ्यास करायला मिळणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण देखील आज एक अशाच नॉवेलबद्दल किंवा कादंबरीबद्दल, काव्याबद्दल, आपण महाकाव्याबद्दल अभ्यास करणार आहोत किंवा त्याच्याबद्दलची माहिती घेणार आहोत. तर बघा, पहिले काही प्रश्न विचारू आपण. बघा, डू यू नो स्टोरीज फ्रॉम एनी इपिक ऑर मायथॉलॉजिकल पोएम? म्हणजे तुम्हाला इपिक, डू यू नो स्टोरी फ्रॉम म्हणजे तुम्हाला गोष्टी माहीत आहेत का? इपिक्स म्हणजे काय? महाकाव्य. आता याच्याबद्दल आपण पुढं पाहणारच आहोत, इपिक म्हणजे नेमकं काय. परंतु पहिले तुम्हाला काय माहीत आहे काय नाही ते आपण बघूया. एपिक्स ऑर मायथॉलॉजिकल पोएम, महाकाव्यातील किंवा काव्यातील एपिक, तुम्हाला काही गोष्टी माहीत आहेत का? बघा, आपण पण आता भारतीय संस्कृतीमध्ये देखील अनेक महाकाव्य आहेत आणि त्यातील महाकाव्य महाग्रंथ आहेत, त्यातील देखील तुम्हाला काय काय गोष्टी माहीत आहेत, तुम्ही वाचता, टी व्हीवर पाहता. तर अशाच आपण एका महाकाव्यातील किंवा एपिकमधील एक गोष्ट पाहणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो लेसन पाहणार आहोत त्याचं नाव आहे युनिट नंबर 3, लेसन नंबर 3.2, द फॉल ऑफ ट्रॉय. म्हणजे काय की ट्रॉयचे पतन. आता हे ट्रॉयचे पतन नेमकं काय ते आपण बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला पहिला शब्द आलेला इपिक. इपिक म्हणजे काय? आता तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते इपिक म्हणजे काय, आणि तुम्हाला काही इमेजेस देखील दिसतात का, ज्यामध्ये दोन इमेजेस तुम्हाला ओळखीचे आहेत, रामायण आणि महाभारत. आता यावरून तुम्हाला कळालेलं असेल का नेमकं इपिक म्हणजे सर कशाबद्दल सांगतात, काय सांगतात ते. तर आपण ते पाहूया इपिक म्हणजे काय. An epic is a long narrative poem recounting heroic deeds of long ago, although the term has also been loosely used to describe novels in both oral and writing compositions. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय सांगितलं की इपिक म्हणजे काय, इज अ लॉंग नॅरेटिव्ह पोएम, म्हणजे एक दीर्घकाळ चालणारे असे नॅरेटिव्ह, लॉंग नॅरेटिव्ह पोएम महाकाव्य असतं. रिकाउंटिंग हेरोइक डीड्स म्हणजे जे शौर्य कथा झालेल्या आहेत त्याच्याबद्दल माहिती सांगतात. ऑफ लँग अगो म्हणजे पूर्वीच्या काळी, खूप वर्षापूर्वी, खूप शतकापूर्वी ज्या शौर्य कथा झाल्यात त्या काव्य स्वरूपात, महाकाव्य स्वरूपात काय केल्या गेलेल्या आहेत, रिकाउंटिंग म्हणजे सादर केल्या गेलेल्या आहेत किंवा सांगितल्या गेलेल्या आहेत. अल्दो द टर्म हॅज ऑल्सो बीन लूजली यूज टू डिस्क्राईब नॉवेल, आणि नॉवेल्स मध्ये कादंबरी देखील, ज्या कादंबऱ्या आहेत त्यांचं वर्णन देखील यामध्ये केलेलं असतं. इन बोथ ओरल अँड रिटन कंपोजिशन्स, म्हणजे ओरल म्हणजे तोंडी आणि लिखित, तोंडी आणि लिखित या दोन्ही स्वरूपामध्ये आपल्याला ते मिळतं किंवा दोन्ही स्वरूपामध्ये ते आहे. म्हणजे तुम्ही कोणाकडून ऐकू देखील शकता किंवा तुम्ही पुस्तकामध्ये ते वाचू देखील शकता. इन इंडिया रामायण अँड महाभारत आर द इपिक्स. आता भारतामध्ये, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये रामायण आणि महाभारत हे दोन काय आहेत, महत्त्वाचे इपिक्स आहेत. In the same way, in Western literary world, Iliad is an epic which is written by Homer. बघा, तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसत असेल रामायण आहे, महाभारत आहेत का, जे भारतातील महाकाव्य आहे. हां, त्याच्या खालीच दिलेलं आहे द इलियड आणि ओडिसी. आता हे वेस्टर्न म्हणजे पाश्चात्य देश आहेत, पाश्चात्य संस्कृती, तेथील हे साहित्य आहे की जे कोणी लिहिलेले, होमर नामक एका कवीने किंवा जे नॉवेलिस्ट होऊन गेले, जे मोठमोठे लेखक होऊन गेले, जे कादंबरीकार होऊन गेले, त्यातील हे एक होमर आहेत. म्हणजे बघा, जसं आपल्यामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये रामायण आणि महाभारत यांना जसं स्थान आहे, महत्त्वाचं स्थान आहे, तसंच वेस्टर्न म्हणजे पाश्चात्य संस्कृतीमध्ये द इलियड आणि ओडिसी या दोन ज्या महाकाव्य आहेत त्यांना खूप महत्त्व आहे की जे कोणी लिहिलेले, होमर यांनी लिहिलेले आहेत. बघा, होमर ज्यांच्या लेसनबद्दल आपण पाहणार आहोत ते फादर ऑफ पोएट्री, त्याचं ओडिसी द इलियड ऑफ होमर हे होमर यांनी लिहिलेले आणि रिटन इन ॲन्शियंट ग्रीक लँग्वेज. आणि हे जे दोन महाकाव्य लिहिले गेलेले आहेत ना, ते ॲन्शियंट ग्रीक लँग्वेजमध्ये लिहिली गेलेली आहेत, जसं भारतामध्ये संस्कृतमध्ये लिहिली गेलेली आहेत.
जे महाकाव्य आहे ते संस्कृतमध्ये लिहिले गेलेले, नंतर त्यांचं भाषांतर केलं गेलेलं आहे. तसंच हे जे आहे होमर आणि ओडिसी हे अँशियंट ग्रीक या लँग्वेजमध्ये लिहिले गेलेले आहेत. तर बघा, याच्यावर आधारित आपल्याला आज हा जो लेसन आहे द फॉल ऑफ ट्रॉय हा आपल्याला अभ्यासायचा. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल एक मॅप आहे, नंतर शिप्स आहेत, माउंटन्स आहेत, नंतर फील्ड्स आहेत, व्हॅली, नंतर कॅटल्स, म्हणजे असं तुम्हाला तिथे दिसतंय. आता हे काय आहे, तर हे पूर्ण वर्णन तुम्हाला या पॅराग्राफमध्ये समजून येईल का नेमकं आपण कशाबद्दल अभ्यास करतोय. आता इथं तुम्हाला तुमच्या मॅपमध्ये दिसतंय ग्रीस दिसतंय, ट्रॉय दिसतंय, आणि आपलं लेसनचं देखील नाव आहे द फॉल ऑफ ट्रॉय, म्हणजे ट्रॉयचं पतन. ट्रॉय कशा प्रकारे, कुठलं शहर आहे, काय आहे, तिथं काय घटना घडली, हे सगळं आपल्याला या पार्ट 1 मध्ये, या द फॉल ऑफ ट्रॉय या लेसनच्या पार्ट 1 मध्ये पाहायचं आहे. तर बघा, द इलियड इज अ स्टोरी ऑफ इल्युमन ऑफ ट्रॉय, a rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. आता इथं दिलेली स्टोरी नेमकी कुठली आहे आणि काय, तर बघा, इलियड. इलियड ही इलियम किंवा ट्रॉयची, इलियम किंवा ट्रॉय हे जे एक आशिया मायनरमधील इजिशियन पासून काळ्या समुद्रात जाणारं जे अरुंद समुद्राजवळ ट्रॉय हे समृद्ध शहर आहे. आणि हे शहर कसे समृद्ध आहे, म्हणजे तिथं आर्थिक असो किंवा कृषी असो, याबद्दल हे शहर कसे समृद्ध आहे. इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ ऑफ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर, म्हणजे ते आर्थिकदृष्ट्या पण समृद्ध आहे आणि ॲग्रिकल्चर देखील, म्हणजे ॲग्रिकल्चर म्हणजे कृषीप्रधान देखील आहे. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल द शिप्स ऑफ ट्रॉय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन्स. आता इथे शिप्स तुम्हाला दिसतात, तर पूर्वीच्या काळी जी मालवाहतूक केली जायची ती शिपनी केली जायची. शिप म्हणजे काय, जे जहाज असतात त्या जहाजांनी केली जायची. तर इथं पण ते सांगितलं, माल आणि धान्य वाहून नेणारे ट्रॉयचे जहाजे या समुद्रातूनच जात होते. आता आपल्याला नेमकं ट्रॉय म्हणजे कुठलं शहर आहे, कशा प्रकारचं शहर आहे ते आपण बघतोय. तर तिथले जे जहाज होते ते गुड्स अँड ग्रेन्स म्हणजे माल वाहतूकसाठी, धान्य वाहतूकसाठी तिथं जहाजांचा वापर केला जायचा. ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा फ्रॉम विच फ्लो मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. आता पुढे सांगितलेलं आहे की तो समुद्र शहरात समोर आहे, मागील बाजूला माउंट इडा, माउंट इडाचे मोठे असे शिखर आहे, उंच शिखर आहे, आणि त्याच पर्वतातून काय होतात, अनेक अशा नद्या देखील वाहतात. म्हणजे एक समृद्ध, भौगोलिकदृष्ट्या समृद्ध असलेलं हे एक शहर होतं. द व्हॅली अमंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. आता तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल काय दरी पण आहे, त्या दरीमधून, त्या दोन्ही डोंगरांच्या मधून एक नदी देखील होते. म्हणजे इथं ते सांगायचा प्रयत्न करतात की तेथील जी दरी आहे त्या टेकड्याच्या दऱ्यातून भरपूर पाणी देखील व्हायचं आणि ती सुपीक जमीन देखील होती. तेथील जी जमीन होती ती सुपीक देखील होती. विथ कॉर्न ग्रोविंग इन फर्टिलाइज फील्ड अँड कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मेडोज while ships fed on the slopes of the hills. आता तुमच्या स्क्रीनवर जेवढं दिसतं तेवढं सगळं इथे सांगितलेलं आहे की तेथील जी भौगोलिक समृद्धी होती ती आपल्याला इथे सांगितलेली आहे की कशा प्रकारे त्या पर्वतांमधून वाहणारी नदी, तेथील जमीन सुपीक आहे, नंतर तेथील जे कुरणं आहेत, तिथं कॅटल्स म्हणजे गुरे चरायची, आणि जे मेंढ्या होत्या, मेंढ्या वगैरे, बकऱ्या वगैरे, ते देखील तिकडं पोचल्या जायच्या. म्हणजे इथं सांगितलेलं आहे का कशा प्रकारचं हे ट्रॉय शहर आहे, त्याची भौगोलिक स्थिती काय होती, कशा प्रकारे त्याच्या बाजूला ब्लॅक सी होता, नंतर पर्वत होते, कशा प्रकारे त्याची जमीन सुपीक होती, हे आपल्याला या पहिल्या पॅसेजमध्ये आपण पाहिलेलं आहे. कशा प्रकारे तिथं वाहतूक केली जायची, मालाची ने-आण कशा प्रकारे केली जायची, हे देखील इथे सांगितलेलं आहे. कशा प्रकारे तिथे जमीन सुपीक आहे, कुठले कशा प्रकारचे तिथं ते भौगोलिकदृष्ट्या समृद्ध आहे, ॲग्रिकल्चरदृष्ट्या समृद्ध आहे, हे आपण आता पाहिलेलं आहे. आता आपल्याला ही स्टोरी आता पुढे पुढे घेऊन जायची आहे का, नेमकं हे ट्रॉय कुठले शहर आहे, कुठे वसलेलं आहे हे आपण पाहिलं, त्याची माहिती घेतली. आता आपण पुढे जाऊया.
बघा तुम्हाला दिसत असेल आता पूर्वीच्या काळी काय असायचे, किल्ले किंवा मोठमोठे राजवाडे असायचे. तर आता इथे देखील तसंच आहे, पण इथं जरा वेगळं आहे. इथं काय सांगितलं बघा, राऊंड देअर सिटी द ट्रोजन हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल सो दॅट नो एनिमी शूड अटॅक देम फ्रॉम द सी. आता तुम्हाला दिसते का पूर्वीच्या काळी काय केलं जायची, तटबंदी असायची. काय असायची, आपल्या राज्याला किंवा आपल्या पूर्वीच्या काळी आपला जो राज्य असायचं त्याला किंवा आपला जो राजवाडा किंवा किल्ला असायचा त्याला काय असायची, तटबंदी असायची. इथं देखील ते सांगितलेलं आहे, राऊंड देअर सिटी द ट्रोजन हॅड बिल्ट अ स्ट्रॉंग वॉल सो दॅट नो एनिमी शूड अटॅक देम फ्रॉम द सी. म्हणजे त्या ट्रोजन यांनी काय केलं होतं, म्हणजे ट्रॉयमध्ये राहणारे जे ट्रोजन होते या ट्रोजननी यांनी काय केलेलं होतं की समुद्रावरून येणारे जे शत्रू आहेत त्यांच्यापासून आपल्या या शहराचं रक्षण व्हावं म्हणून त्यांनी काय केलेली होती, एक मोठी अशी तटबंदी किंवा मोठी अशी भिंत उभारलेली होती का जेणेकरून आपल्यावर शत्रू हल्ला करू शकणार नाही. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला दिसते का कशा प्रकारे किती मोठी भिंत आहे त्यांनी आपल्या त्या राज्याला काय केलेली आहे, वेढलेली आहे पूर्णपणे का जेणेकरून शत्रू जे समुद्रमार्गे येतील त्यांच्यापासून काय होईल, संरक्षण होईल. द वॉल वॉज सो ब्रॉड दॅट पीपल वुड स्टँड अँड सिट अँड वॉक ऑन इट. बघा इथं आता सांगितलं का ती भिंत किती मोठी होती किंवा किती रुंद होती किंवा किती लांब होती. द वॉल वॉज सो ब्रॉड अँड पीपल कुड स्टँड अँड सिट अँड वॉक ऑन इट. बघा ती भिंत एवढी मोठी होती किंवा एवढी रुंद होती की त्यावर लोक उभे देखील राहायचे, बसायचे आणि चालायचे देखील. म्हणजे बघा पूर्वीच्या काळी कशा प्रकारे आपल्या राज्याचं रक्षण करण्यासाठी काय केलं जायचं, अशा प्रकारे संरक्षक भिंती उभारल्या जायच्या. द ग्रेट गेट्स stood open and people could go to the seashore outside and come in as they pleased. आता इथे सांगितलं का समुद्र त्यांच्या समोर काय होतं, एक साईडला काय होतं, समुद्र होता. तर त्या समुद्रावर देखील तिथले लोक जायचे. इथे काय होतं आता, हे जे ट्रोजन होते जी तटबंदी उभारली होती त्याला एक भलं मोठं असं दार देखील होतं, दरवाजा देखील होता. तर तो दरवाजा कायम उघडा असत आणि त्यातून लोक मर्जीनुसार बाहेर जायचे आणि समुद्रकिनारी जात असत आणि परत येत असत. म्हणजे त्यांच्या मर्जीनुसार तो दरवाजा तो उघडत असत दरवाजा. तेथील लोक मर्जीप्रमाणे आपले बाहेर निघायचे आणि परत यायचे, समुद्रकिनाऱ्यावरून जाऊन यायचे. बट इन टाइम ऑफ वॉर द गेट्स वुड बी क्लोज्ड. पण ज्या वेळेस वॉर म्हणजे युद्ध सुरू व्हायचं त्यावेळेस हा जो दरवाजा आहे तो काय केला जायचा, क्लोज्ड केला जायचा, म्हणजे बंद केला जायचा. अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस. आणि मग शेवटी काय केलं जातं, युद्धाच्या काळात दारे बंद असायची आणि शहराभोवची तटबंदी त्याप्रमाणे मागे असलेल्या टेकड्यांमुळे शहर एखाद्या बळकट किल्ल्यासारखे दिसत असेल. मध्ये शहर आणि चारी बाजूनी काय तटबंदी, मोठी अशी भिंत. तर ज्यावेळेस युद्ध सुरू होणार किंवा युद्ध सुरू असायचे तेव्हा त्यावेळेस काय केलं जायचं, तर ती तटबंदीचा जो किंवा त्या भिंती मोठ्या भल्या मोठ्या भिंतीचा जो दरवाजा होता तो काय केला जायचा, बंद केला जायचा. त्यामुळं त्या पूर्ण त्याच्यामागे असलेल्या टेकड्यांमुळे शहर एखाद्या बळकट अशा किल्ल्यासारखा दिसत असे. आणि त्यामुळे काय होत असे, क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक्स. आणि सर्व प्रकारच्या अटॅक्सपासून म्हणजे आक्रमणापासून त्याचं संरक्षण केलं जायचं. प्रोटेक्टेड बाय द वॉल्स सराउंडिंग इट ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड. म्हणजे एक साईडला समुद्र होता, एक साईडला पर्वत होता. त्यामुळे काय होतं, हल्ला कुठून होण्याची शक्यता होती, परंतु त्यांची जी तटबंदी होती त्याच्यामुळं किंवा ती भिंत असल्यामुळे त्यांचं संरक्षण व्हायचं. आणि ज्या वेळेस युद्ध सुरू होणार किंवा युद्ध सुरू असायचं तेव्हा त्या भिंतीचा जो दरवाजा असायचा तो बंद केला जायचा का जेणेकरून काय होईल, का कोणी आक्रमण करणार असेल तो आतमध्ये येणार नाही. त्यामुळे त्या किल्ल्याला कशा प्रकारचं स्वरूप यायचं किंवा त्या शहराला कशा प्रकारचं स्वरूप यायचं, एखाद्या भल्या मोठ्या अशा किल्ल्यासारखं स्वरूप यायचं. बघा तुमच्या स्क्रीनवर तुम्ही व्यवस्थित बघा, समुद्र पण आहे पाठीमागून, टेकड्या पण आहेत, डोंगर पण आहेत आणि तटबंदी देखील आहे. किती मोठी तटबंदी आहे बघा, त्याच्यावर लोक उभे राहायची, चालायची, फिरायची. म्हणजे अशा प्रकारचं पूर्वीचं काय होतं, भौगोलिक स्थान, भौगोलिक महत्त्व आपण बघितलेलं आहे. कशा प्रकारचे पूर्वीच्या काळी राज्य असायची. जसं आपलं
भारतीय संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे किल्ले राजवाडे आहेत. तसंच या पाश्चात्य जे संस्कृती आहे त्याच्यामध्ये देखील अशा प्रकारचे आपल्याला किल्ले किंवा तटबंद्या पाहायला मिळतात. बघा आता इथं तुम्हाला देखील दिसते का जहाज आहे, तटबंदी आहे आणि खाली कॅरेक्टर्स देखील दिलेले आहेत. आता हे जे आपण हा जो लेसन बघतो या लेसनमध्ये अनेक प्रकारचे कॅरेक्टर्स आहेत. तर ते तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत बघा. तर याच्यामध्ये कोण कोण आहे बघा. पॅरिस आहे, अ प्रिन्स ऑफ ट्रॉय, म्हणजे जो ट्रॉय शहर आहे त्याचा प्रिन्स राजकुमार पॅरिस. प्रियम आहे, ओडिसियस आहे, हेक्टर आहे, मेनेलस आहे, हेलेन, अकलिस, प्रेस्ट, म्हणजे अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे काय आहेत कॅरेक्टर्स आहेत. आता या कॅरेक्टर्सबद्दल आपल्याला हळूहळू माहिती होणार आहे. पार्ट 1मध्ये काय आपल्याला माहिती होईल आणि पार्ट 2मध्ये देखील काही कॅरेक्टरची आपल्याला माहिती होईल. तर आता बघूया का नेमकं हे द फॉल ऑफ ट्रॉयचं पतन का घडून आलं याचं कारण आपल्याला या पॅसेजमध्ये पाहायला मिळेल. बघा आता. Thus, Troy was a strong city, strongly protected by wall and strongly defended by its brave soldiers. आता मागील पॅराग्राफमध्ये आपण बघितलं का कशा प्रकारे त्या ट्रॉय शहराची तटबंदी होती किंवा भिंत उभारली गेली होती ज्याच्यामुळं त्यांच्यावर होणारे आक्रमण थोपले जायचे किंवा त्यामुळे काय केलं जायचं, त्यांचं संरक्षण केलं जायचं. Thus the Troy was a strong city, strongly protected by its wall. आता त्याची जी वॉल होती ट्रॉयची, जी ट्रॉय नगरी ही भक्कमच होती आणि त्याला भिंतीमुळे भक्कमपणे सुरक्षितता आणि शहरातील शूर सैनिकांमुळे सुरक्षित होती. त्याचे जे सैनिक होते ते देखील शूर होते. बट ऑल द किंग अँड हिरोज ऑफ ग्रीस हॅड डिक्लेअर वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स. आता बघा ट्रोजन होतं, आता इथं आलं कोण, ग्रीस. हां, ट्रोजन होतं म्हणजे ट्रॉय होतं, ट्रॉयमधील ट्रोजन्स होते. आता त्याच्यामध्ये आता उडी मारलेली ग्रीसच्या ग्रीकनी. आता का मारले ते आपण म्हणजे त्यांचं काय बिनसलं असं का ज्याच्यामुळं हे युद्ध घडून आलं किंवा ट्रॉयचं पतन झालं ते आपण बघूया. बट ऑल द किंग्स अँड हिरोज ऑफ ग्रीसमधील सगळेच राजे आणि तेथील जे योद्धे होते यांनी हॅड डिक्लेअर वॉर अगेन्स्ट द ट्रोजन्स. आणि त्यांनी काय केलं, ट्रोजन विरुद्ध युद्ध पुकारलं. आता का पुकारलं, बिकॉज त्याचं कारण दिलेलं आहे. बिकॉज पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय, म्हणजे पॅरिस हा जो ट्रॉयचा जो राजकुमार होता, ग्रीसचा जो, कारण ट्रॉय जो राजकुमार होता ट्रॉयचा पॅरिस यांनी काय केलं होतं, हॅड परस्युडेड हेलन वाईफ ऑफ अ ग्रीस किंग मेनुलस. काय बघा आता इथं कारण काय नेमकं, या युद्धाचं नेमकं कारण काय. जसं आपलं महाभारत घडलं, रामायण घडलं, तसंच ट्रॉयचं अंत्यपतन घडण्यासाठी देखील अशाच प्रकारचं एक कारण आहे. काय तर हा जो ट्रॉय आहे राजकुमार, ट्रॉयचा जो राजकुमार आहे पॅरिस, याने ग्रीसचा जो राजा आहे, ग्रीसचा राजा मेनोलॉस याची जी पत्नी आहे हेलन, इथं काय केलं, हिला फूस लावून पळून नेलं. काय केलं, फूस लावून म्हणजे खोटं बोलून, काय खोटं बोलून तिला पळून नेलं. बघायचं सांगितलेलं आहे, कारण सांगितलेलं आहे. बिकॉज पॅरिस अ प्रिन्स ऑफ ट्रॉय हॅड परस्युडेड हेलन वाईफ ऑफ अ ग्रीक किंग मेनोलस टू एलोप विथ हिम. म्हणजे काय म्हटलं इथं की जो ग्रीसचा राजा आहे मेनोलोस याची जी पत्नी आहे हेलेन, हिला त्याच्याबरोबर पळून जाण्यासाठी त्यांनी फूस लावलेली होती. कोणी, पॅरिस जो ट्रॉयचा राजकुमार आहे तो. आणि याच्यामुळे हेच कारण आहे का ट्रॉयचं आणि म्हणजे ट्रोजन्सचं आणि ग्रीसचं काय झालं, ग्रीकांचं युद्ध झालेलं आहे. ही हॅड ब्रॉट हर टू ट्रॉय, आणि त्याने तिला कुठं आणलं होतं, आणि तिला ट्रॉयला त्यांनी आणलेलं होतं. म्हणजे तिला खोटं बोलून फूस लावून त्यांनी काय तिच्याबरोबर पळायला सांगितलं आणि तिला तो घेऊन कुठं आला, ट्रॉय इथं घेऊन आला. द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय फॉर द रॉंग डन टू मेनोलस. आता आपल्या राजाची जी पत्नी आहे तिला पळून नेलं म्हणून ग्रीसमधील जे योद्धे असतील, राजे असतील, त्यांच्या मनात चीड निर्माण झाली होती ट्रॉयबद्दल, ट्रोजन्सबद्दल, आणि त्यामुळेच त्यांनी देखील काय केलं, यांच्याबरोबर युद्ध करण्याचं ठरवलं.
मेनोलसची केलेल्या या दुष्कृत्याबद्दल ग्रीक लोकांना ट्रॉयचा सूड घ्यायचा होता. आता मेनोलस हा राजा होता ग्रीसचा आणि त्याच्याबद्दल असं दुष्कृत्य केलं होतं कोणी, पॅरिसने, जो ट्रॉयचा राजकुमार होता. तर ज्यांनी काय केलं, मेनोलसची जी पत्नी आहे हेलन, हिला काय फुसलावून खोटं बोलून किंवा तिला काही सांगून पळवून आणलेलं होतं कुठं, ट्रॉयला. त्यामुळे काय झालेलं की जे ग्रीक्स होते त्यांना काय करायचं होतं, बदला म्हणून या ट्रॉय विरुद्ध युद्ध करायचं होतं. ते सेल टू ट्रॉय अँड लेड सेज टू द सिटी. आता तुम्हाला जहाज दिसतात ना, तर पूर्वीच्या काळी युद्ध करायला जायचं असायचं तेव्हा जहाजांचा जास्त उपयोग केला जायचा. इथं देखील ते सांगितलेलं आहे का, इथं देखील ते झालेलं आहे का त्यांनी ते जहाजातून ट्रॉयला आले आणि त्यांनी शहराला वेढा घातला. आता युद्ध करायचं म्हणून पूर्वीच्या काळी जहाजांचा जास्तीत जास्त उपयोग केला, म्हणजे जहाजांचा जास्त उपयोग केला जायचा. फिरॅटर्स असायचे वगैरे, तर हे काय करायचे, जहाजांचा जास्त उपयोग करायचे युद्ध करायला किंवा लुटमार करायला. तर इथं ट्रॉयचं जे पतन करायचं होतं ग्रीकांना, त्यासाठी देखील त्यांनी काय केलेलं, दे सेल्ड टू ट्रॉय अँड लेट सेज टू द सिटी. आणि काय केलं त्यांनी जहाजातून प्रवास केला आणि जहाज घेऊन ते कुठं आले, तर त्या ट्रॉय सिटीला त्यांनी काय केला, त्या जहाजांनी वेढा घातला. द ट्रोजन्स टू फॉट हार्ड अँड द सेज कंटिन्यू फॉर 10 years लॉंग. बघा, पूर्वीचे युद्ध आपल्याला माहितीच आहे का, खूप वेळ चालायचे, दीर्घकाळ असे युद्ध चालायचे. हे देखील जे युद्ध होतं इथे सांगितलेलं आहे का 10 लॉंग इयर्स, 10 वर्ष हे युद्ध चाललं. इथे सांगितलेलं आहे ट्रोजन लोकही खूप धैर्याने लढले. 10 वर्ष शहराभोवती वेढा चालू राहिला होता. कोणाचा वेढा होता, तर ग्रीकांचा. ग्रीक जे जहाज घेऊन आले होते ना, त्यांचा वेढा या समुद्राला होता किंवा ट्रॉय या शहराला होता. आणि तरी देखील हे ट्रोजन्स होते, म्हणजे ट्रॉयमधले जे लोक होते किंवा जे शूरवीर होते, जे सैनिक होते, ते देखील धैर्याने यांच्या विरुद्ध लढलेले होते. म्हणजे बघा की नेमकं कारण काय आहे या युद्धाला सुरू होण्याचे, तर पॅरिस, अ किंग ऑफ मेनलस, टू एलोप विथ हिम. कोणाला आणलं त्यांनी फुसलावून, हेलन, वाईफ ऑफ अ ग्रीक किंग मेनलस. म्हणजे कोणाची, तर मेनलॉसची जी पत्नी, जो मेनलस कोण आहे, तर ग्रीकचा राजा, किंग आहे, त्याची जी पत्नी आहे तिला या प्रिन्स ऑफ ट्रॉय म्हणजे कोण, पॅरिस, याने पळून आणलं होतं. आणि त्याच्या विरुद्धच अशा या दुष्कृत्याबद्दल ग्रीकांनी या ट्रॉय विरुद्ध, ट्रोजन्स विरुद्ध युद्ध पुकारले. आणि ते युद्ध किती, 10 वर्ष चालले. आणि या युद्धामध्ये ट्रोजन्सनी देखील धैर्याने लढा दिला. पुढे बघूयात आपण. आता पूर्वीच्या काळी युद्ध व्हायचे, वेगवेगळ्या प्रकारचे युद्ध असायचे. आता ते कशा प्रकारे इथे युद्ध खेळलं गेलं ते बघा. द फायटिंग वेंट ऑन डेली बट द सेज डिड नॉट एंड. लढाई तर दररोज व्हायची. आता पूर्वीच्या काळी कसं व्हायचे, लढाई दररोज चालत राहायची, म्हणजे महिनं वर्षानुवर्ष चालत राहायची. द फायटिंग वेंट ऑन डेली म्हणजे लढाई दररोज चालू राहायची. पण बट द सेज डिड नॉट एंड, त्यांनी जो वेढा घातलेला होता ग्रीकांनी, तो त्यांनी संपवला नव्हता किंवा काढलेला नव्हता, उठवलेला नव्हता. त्यांची नजर त्याच्यावरच होती, त्या ट्रोजन शहरावरच होती, ट्रोजनवरच होती, त्या ट्रॉयवरच होती. ऑन द वन हँड द ग्रीक कुड नॉट टेक द सिटी अँड ऑन द अदर हँड द ट्रोजन्स कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. आता बघा इथे काय सांगितलेलं आहे, आता युद्ध चालूच होतं. तर इथे सांगितलेलं आहे का एकीकडे ग्रीक योद्धे शहर जिंकू शकत नव्हते, कारण का मोठी तटबंदी असल्यामुळं त्यांना जरा कठीण होतं ते. आणि दुसरीकडे ट्रोजन त्यांना पळून लावू शकत नव्हते, कारण का ते आतमध्ये होते. म्हणजे इथे काय आलेलं का दोघांकडून जास्तीचं काही, म्हणजे कोणीही वरचढ होत नव्हता. ऑन द अदर हँड द ग्रीक कुड नॉट टेक द सिटी, सिटीवर कब्जा करता आला नाही ग्रीकांना, ट्रॉय या सिटीवर. अँड द अदर हँड द ट्रोजन कुड नॉट फोर्स देम टू सेल अवे. आणि ट्रोजन्स आहेत, या ट्रोजन्सला देखील त्यांनी जी वेढा होता तो वेढा त्यांना थोपवता आला नाही. Every day the Trojans came out of the gates and the Greeks came out their tents and ships and the fighting went on. आता
त्या ट्रॉय शहराला काय होती, तटबंदी होती. त्याचा जो मुख्य दरवाजा होता तेथून काय करायचं, हे ट्रोजन्स होते ते गेटच्या बाहेर यायचे. आणि द ग्रीक केम आउट देअर टेंट, आणि ग्रीकांनी जे टेंट लावले होते, तंबू लावले होते, आणि ज्या शिपमध्ये तंबू लावले होते, शिपमधून आणि तंबूमधून बाहेर यायचे. अँड द फायटिंग वेंट ऑन, आणि जी लढाई आहे ती चालूच राहायची. बघा इथे सांगितलं आहे की ट्रोजन त्यांच्या दरवाजातून, भिंतीच्या दरवाजातून बाहेर येत आणि ग्रीक त्यांच्या तंबूतून आणि जहाजातून बाहेर येत आणि युद्ध चाले. म्हणजे युद्ध चालूच होतं, परंतु कोणाची हार आणि जीत ही निश्चित नव्हती. समटाइम्स देअर वेअर ग्रेट बॅटल बिटवीन द टू आर्मीज. आर्मीज म्हणजे काय, आपण बोलतो ना लष्कर किंवा सैन्य. तुम्हाला दिसतंय इथं बघा, युद्ध कशा प्रकारे पूर्वीच्या काळी खेळले जायचे, समोरासमोर युद्ध खेळले जायचे. तिथे ते सांगितलेलं आहे, समटाइम्स देअर वेअर ग्रेट बॅटल्स बिटवीन द टू आर्मीज. काही काही वेळी काय होतं, कधी कधी दोन्ही सैन्यात मोठ्या लढाई होत. जे दोन्ही सैन्य होते ट्रोजन्सचे आणि ग्रीसचे, यांचे काय व्हायचं, एकमेकाविरुद्ध मोठ्या लढाया व्हायच्या. समटाइम्स देअर वेअर सिंगल फाईट बिटवीन टू ग्रेट हिरोज. आणि आपण मूवीमध्ये बघतो की सैन्य वेगळीकडे लढत असतात आणि त्याचे जे किंग्ज असतात, राजे असतात, ते एकीकडे लढत असतात. तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल बघा, इकडे सैन्य लढत आहेत. तटबंदीवरून देखील ट्रोजन्स काय करतात, हल्ला करतायत ॲरोजनी. आणि बाजूला देखील तुम्हाला दिसते की कशा प्रकारे दोन हिरोज देखील एकमेकाविरुद्ध लढतात ते दिसते. आणि ज्या शिप्स असतात का ज्यांनी वेढा दिलेला होता त्या देखील तुम्हाला दिसतात. म्हणजे इथे सांगितलेलं आहे की कधी दोघा शूरवीरामध्ये द्वंद्व युद्ध होते. सैन्य देखील लढतात एक साईडला, किंवा त्यांचे जे किंग्स असतात, सरसेनापती असतात, त्यांचे देखील युद्ध याच्यामध्ये पाहायला मिळते. समटाइम्स द ट्रोजन हॅड द बेटर ऑफ इट अँड समटाइम्स द ग्रीक्स. काही वेळा ट्रोजन वरचढ असायचे तर काही वेळा ग्रीक वरचढ असायचे, परंतु कोणीही युद्धामध्ये पूर्णपणे वर्चस्व मिळवलेलं नव्हतं. यात कधी ट्रोजन लोकांची सरशी तर कधी ग्रीक लोक जिंकत असत. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन. पण तरी देखील ही जी लढाई होती ही चालूच होती. म्हणजे नेमकं याच्यामध्ये कोण जिंकणार कोण हारणार हे निश्चितच झालेलं नव्हतं. लढाई त्यांची दीर्घ काळ चालली, परंतु ही जी लढाई आहे यामध्ये निश्चित असं काहीच नव्हतं का कोण वरचढ आहे. काही वेळा ग्रीक वरचढ असायचे, काही वेळा ट्रोजन वरचढ असायचे. बघा आता तुम्हाला पुढे दिसत असेल स्क्रीनवर तुमच्या, ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेअर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. आता ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेअर किल्ड इन द कोर्स ऑफ द वॉर. इथे काय म्हटलेलं आहे का हे जे युद्ध चालू होते या युद्धामध्ये दोन्ही साईडचे, दोन्ही जे म्हणजे ट्रॉयकडून पण आणि ग्रीककडून पण हे जे युद्ध चालू होते ना, ते या युद्धामध्ये दोन्हीकडचे जे हिरोज होते म्हणजे जे योद्धे होते, मोठे योद्धे होते, हे या युद्ध काळामध्ये मारले गेले. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी ऑफ 9 years, द ब्रेव हेक्टर वॉज ॲट लिस्ट किल्ड बाय अकिलीस, whom none could resist. आता इथे सांगितलं जे कॅरेक्टर आपण बघतो ना ते हळूहळू येतात मध्ये मध्ये. पहिले कॅरेक्टर 3 बघितले आपण, आता पुढचे जे कॅरेक्टर आहेत ते आलेले. इथे सांगितलेलं आहे की 9 वर्ष शहराच्या संरक्षणाचे नेतृत्व केल्यानंतर शेवटी शूर हेक्टर अकिलीसकडून मारला गेला. हेक्टर होता, ब्रेव हेक्टर वॉज ॲट लिस्ट किल्ड बाय अकिलीस. अकिलीसकडून हा जो हेक्टर आहे, ब्रेव हेक्टर, का ज्यांनी 9 वर्ष युद्ध लढलं, 9 वर्ष आपल्या सैन्यांना समोर ठेवून किंवा सैन्यांबरोबर त्याने युद्ध लढलं, त्या हेक्टरला कोणी मारलं, बाय अकिलीस, whom none could resist. कोणी त्याचा प्रतिकार करू शकले नाही. बट अकिलीस हिमसेल्फ वॉज किल्ड लेटर ऑन हिज पॉइझन arrow that entered his heel, the only part of his body where he could be wounded. तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर शेवटी दिसते एक स्लाइड दिसते किंवा एक इमेज दिसते का पायाच्या घोट्याला, पायाचा जो भाग आहे टाच आहे, तर टाचेला काय लागलेला दिसतो तुम्हाला, ॲरो लागलेला दिसतोय. तर इथं तेच सांगितलेलं आहे की हा जो अकिलीस आहे हा कशा प्रकारे मेला,
Achilles himself was killed later on by a poisonized arrow that entered his heel. त्याची टाच आहे, टाच पायाची टाच, या पायाच्या टाचेला त्याच्या काय लागला, एक ॲरो म्हणजे एक बाण, विषारी बाण लागला, विषारी बाण लागला. द ओनली पार्ट ऑफ हिज बॉडी वेअर ही वुड बी वुंडेड. आणि शरीरावरील त्याचा तोच भाग फक्त काय झालेला, जखमी झालेला होता. म्हणजे त्याचा शरीराचा जखम करण्याजोगा उरलेला भाग म्हणजे त्याची टाच, तिलाच विषारी बाण लागल्याने मारला गेला. इथे सांगितलेलं आहे की अकिलीस ही त्याच्या शरीराचा जखमा करण्याजोगा उरलेला भाग म्हणजे त्याची जी टाच आहे, पायाची टाच, त्या पायाच्या टाचेला काय लागला, विषारी असा बाण लागला आणि त्यामुळेच त्याचा देखील मृत्यू झाला. स्टील लॅटर पॅरिस हिमसेल्फ वॉज किल्ड ऑल्सो बाय अ पॉयझन ॲरो. तर पॅरिस का ज्याने काय केलेलं होतं, हेलन म्हणजे कोणाची, मेनोलॉसची, जो ग्रीकचा राजा होता, त्याची जी पत्नी तिला उचलून पळून आणलं होतं, त्याचा देखील मृत्यू झाला. त्याचा मृत्यू देखील कशामुळे झालेला, तर विषारी बाण लागण्यामुळे झालेला. आता पूर्वीच्या काही जे युद्ध खेळ होते ते बाण असायचे, तोफगोळे असायचे, तलवार असायची, भाले असायचे, तर बाणांचा जास्त उपयोग केला जायचा. तर त्या बाणांना काय केलं जायचं, विष लावलं जायचं का जेणेकरून तो बाण आपल्या अंगातील कुठल्याही भागात लागल्यानंतर त्याचा विषाचा काय व्हायचा, परिणाम आपल्या शरीरावरून माणूस मृत्युमुखी पडायचा. तर इथं देखील ते झालं की अकिलीसचा देखील मृत्यू त्या विषारी बाणामुळे झाला. आणि जो राजा होता म्हणजे प्रिन्स ऑफ ट्रॉय होता पॅरिस, हा देखील वॉज किल्ड ऑल्सो बाय अ पॉयझन ॲरो. जो विषारी बाण त्याच्या लागला होता त्याच्यामुळे त्याचा देखील मृत्यू झालेला होता. द ट्रोजन वेअर ट्राय टू बिंग shut up in their city, and the Greek were longing to see their homes again, but still the fighting went on. आता एवढं वेळ युद्ध चालू होतं त्यामुळे दोन्हीकडचे जे योद्धे होते किंवा सैनिक होते ते एक प्रकारे थकलेलेच होते. तिथं सांगितलेलं आहे की ट्रोजन लोक शहरात बंदिस्त राहून राहून कंटाळले होते. आता किती वेळ युद्ध चाललेलं होतं त्यामुळे तटबंदी होतीच, परंतु जो मेन दरवाजा होता तो बंद होता, त्यामुळे लोकांना बाहेर येता जाता येत नव्हतं. त्यामुळे ती ट्रोजन देखील काय झाले होते, कंटाळलेले होते आतमध्ये राहून राहून, शहरामध्ये राहून राहून, कारण का त्यांना बाहेर निघता येत नव्हतं. अँड द ग्रीक्स वेअर लॉगिंग टू सी देअर होम्स अगेन. आणि जे ग्रीक्स होते जे जहाजातून आले होते, त्यांनी जो वेढा घातला होता ट्रॉय शहराला, ते देखील आता कंटाळले होते जहाजामध्ये राहून राहून, ते देखील कंटाळले होते, त्यांना देखील घरी जायचं होतं. ते लॉगिंग टू सी देअर होम्स अगेन, त्यांना पुन्हा त्यांच्या घरी जायचं होतं. बट स्टील द फायटिंग वेंट ऑन, पण तरीही ही लढाई चालूच होती. म्हणजे बघा, हे जे युद्ध आहे हे चालूच होतं, कुठल्या ना कुठल्या कारणाने चालूच होतं, परंतु कोणीही वरचढ होत नव्हतं, कारण की इकडे समुद्र होतं आणि तिकडून तटबंदी होती. यांना देखील वरचढ होता येत नव्हतं, त्यांना देखील वरचढ होता येत नव्हता. म्हणजे वरचढ व्हायची एकमेकावर, परंतु कायमस्वरूपी असं वरचढ कोणालाच होता आलं नाही. तर आपण याच्यामध्ये बघितलं की कशा प्रकारे ट्रॉय हे शहर होतं का जे आर्थिकदृष्ट्या आणि कृषीप्रधान देखील होतं. त्या शहराचा जो राजकुमार होता त्यांनी कशा प्रकारे काय केलेलं होतं, एक प्रकारे पळून आणलेलं होतं कोणाला, ग्रीकचा जो राजा होता मेनिलियस, त्याची पत्नी जी हेलन, हिला पळवून आणलं. त्याच्यामुळेच काय झालेलं का ग्रीकांच्या मनामध्ये, ग्रीकांचे जे योद्धे होते त्यांच्यामध्ये ट्रॉय या शहरातील किंवा ट्रोजन विरुद्ध संताप निर्माण झालेला, आणि त्यातूनच या युद्धाची सुरुवात झालेली होती. तर आपण बघितलं का जो हेक्टर होता ब्रेव, तो अकिलीसकडून मारला गेला, आणि अकिलीस देखील काय झाला, एका विषारी बाणामुळं एक विषारी बाण त्याच्या पायाच्या टाचायला लागलं, त्यामुळे तो मिळाला. आणि त्याचप्रमाणे जो पॅरिस होता म्हणजे प्रिन्स ऑफ ट्रॉय, तो देखील अशाच प्रकारच्या विषारी बाणामुळे मेलेला होता. आणि पुढे सांगितलेलं आहे की ट्रॉयमध्ये जे ट्रोजन्स होते ते देखील कंटाळले होते घरात राहून राहून, युद्ध चालू, घरातून बाहेर निघता येत नव्हतं. ते तटबंदीला जो दरवाजा होता, समोर समुद्र होता, तिकडे जाता येत नव्हतं त्यांना, ते घरात राहून राहून काय झालेले, कंटाळलेले होते. त्याचप्रमाणे जे ग्रीक्स होते ते देखील कंटाळलेले होते, युद्ध तरी देखील चालूच होतं. तर अशा प्रकारे हा जो पार्ट 1 आहे यामध्ये आपण नेमकं ट्रॉय शहर कुठले, त्याची भौगोलिक
स्थिती काय आहे ती बघितली. ट्रॉय शहराचे जे राजकुमार होते त्यांच्याबद्दल पाहिलं. या युद्धाचं जे कारण आहे, ट्रॉयचं जे पतन सुरू झालं ते कोणत्या कारणामुळे सुरू झालं हे आपण बघितलं. मेनेलिस कोण होतं, हेलन कोण होती हे बघितलं. अखेलिस याने हेक्टरला मारलं. अखेलिस कशा प्रकारे मेला, जो प्रिन्स ऑफ ट्रॉय होता पॅरिस हा कशा प्रकारे मेला हे आपण पाहिलं. म्हणजे या पहिल्या पार्टमध्ये आपल्याला ट्रॉयबद्दलची माहिती, हे जे शहर आहे ट्रॉय या शहराबद्दल माहिती बघितली आपण. तेथील राज्य कोण चालत होतं ते आपण पाहिलं. कुठल्या कारणामुळं ट्रॉय हे काय झालेलं होतं, अंधपतनकडे वळालेलं होतं, त्याला कारण नेमकं काय होतं, कशामुळं कोणत्या कारणामुळं या युद्धाला सुरुवात झाली होती ते आपण पाहिलं. नंतर या युद्धामध्ये हळूहळू कोण कोण मारलं गेलं ते आपण या पार्ट 1 मध्ये पाहिलेलं आहे. दुसऱ्या सेशनमध्ये आपण पार्ट 2 पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण बघूया काही प्रश्न आहेत का जे आपण आत्ता जे अभ्यासलं, जे आपण पाहिलं त्यावर आधारित. विच आर द 2 फेमस संस्कृत इपिक्स मेन्शन. आता आपण पहिले पाहिलं की आपल्याकडचे जे 2 आपण महाकाव्य पाहिली कोणकोणती होती ती, रामायण आणि महाभारत. इन विच लँग्वेज आर द इलियड अँड द ओडिसी रिटन. हे पण पाहिलं आपण की होमर जे होते ग्रेट, ज्यांनी ओडिसी आणि इलियड लिहिलं ते कोणत्या भाषेमध्ये लिहिलं गेलेले ते देखील आपण पाहिलं. अँशियंट ग्रीक या भाषेमध्ये ते लिहिलं गेलेलं आहे. विच आर द फेमस युरोपियन लिटरेचर इपिक्स मेन्शन. आता याच्यामध्ये कोणकोणते इपिक्स मेन्शन केले गेलेले आहेत ओडिसी आणि इलियड. हू फॉट 10 years 10 long years. आता हे युद्ध सांगितलेले 10 वर्षाचं आपण पाहिलं. ट्रोजन आणि ग्रीकांमध्ये लढलं गेलेलं आहे की 10 वर्ष जे चालूच राहिलेलं होतं. व्हॉट वॉज द कॉज ऑफ द 10-year-old वॉर बिटवीन द ग्रीक्स अँड ट्रोजन. आता याचं देखील आपण पाहिलं का कारण काय होतं, हे जे युद्ध झाले ना 10 वर्ष चाललेलं जे युद्ध होतं त्याचं नेमकं कारण काय होतं, या ट्रोजनमध्ये आणि ज्या ग्रीकांमध्ये जे युद्ध झालं त्याचं नेमकं कारण काय होतं ते देखील आपण पाहिलेलं होतं. का कशा प्रकारे प्रिन्स ऑफ ट्रॉय जो पॅरिस होतं यांनी जे दुष्कृत्य केलेलं होतं, ग्रीकचा जो राजा होता मेनेलिस याच्या पत्नीला फुस लावून पळवून नेण्याचा, तर हे जे कारण आहे तेच या युद्धाचे महत्त्वाचे कारण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो आपला पहिला म्हणजे व्हर्च्युअलचा हा जो पहिला जो माझा लेसन होता तो तुम्हाला नक्कीच समजेल. आणि व्यवस्थित व्हिडिओ पहा, त्याचे जे इमेजेस ते पहा का जेणेकरून तुम्हाला कळेल का कशा प्रकारे पूर्वीची तटबंदी असायच्या, कशा प्रकारचे भौगोलिक दृश्य समृद्ध असे वेगवेगळे राज्य होते, कशा प्रकारे युद्ध लढले गेले हे पूर्ण याच्यामध्ये सांगितलेलं आहे. संस्कृतीबद्दल सांगितलं गेलेलं आहे, वेगवेगळ्या महाकाव्यांबद्दल सांगितलं गेलेलं आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित ऐका आणि ह्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही तुमच्या नोटबुक्समध्ये लिहून घ्या. दुसऱ्या सेशनमध्ये पुढच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण पार्ट 2 द फॉल ऑफ ट्रॉय याचा पार्ट 2 आपण अभ्यासणार आहोत. तर आज आपला इथंच हा लेसन कंप्लीट करूया. थँक्यू.